हॅलो स्टुडंट्स, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आज आपण बघणार आहे पर्सेंटेज टॉपिक. तर आधी आपण बघणार आहे पर्सेंटेज मीन्स. पर्सेंटेज का यूज करतो, कुठं यूज करतो, का पर्सेंटेज आपण शिकायला पाहिजे, राईट. तर पर्सेंटेज म्हणजे काय? पर्सेंट. सेंट मीन्स 100. म्हणजे आपल्याला पर 100 व्हॅल्यू काढायचं असते. सो दिस इज पर्सेंट. पर्सेंटेज हे पर्सेंट एक लॅटिन वर्ड आहे. सेंट मीन्स 100. तर आपण पर 100 कुठलेही व्हॅल्यू काढतो. तर का गरज पडलं, पर्सेंटेजचं इन्व्हेंट का झालं असेल? तर आता तुम्ही स्कूलला जाता, स्कूलमध्ये तुमचे मार्क्स असतात पर्सेंटेजमध्ये. तुम्हाला माहिती आहे आता ग्रेडिंग सिस्टीम आहे, बट पर्सेंटेज पण आपण काढतो. कोणाला 95% पडले, कोणाला 98%, 97%. तर ते कसं करतो आपण? पर 100चं व्हॅल्यू सपोज 10% आहे. दिस इज पर्सेंटेज साईन. ही पर्सेंटेजचं साईन आहे. तर का पर्सेंटेजची गरज पडली? कारण सगळ्यांचे डिफरंट व्हॅल्यूज मार्क्स असतात. तर तुमचे सपोज 5 सब्जेक्ट आहेत, 500 अबव 500 मार्क्स. कोणाला 500 आउट ऑफ 495 असतील, कोणाला 498 असतील, कोणाला 300 असतील. तर हे काय आहेत? तुमचे मार्क्स आहेत. तर हे मार्क्स न सांगण्याऐवजी पर्सेंटेजमध्ये पर 100 व्हॅल्यू काढलो तर ते इझी होतं रँकिंग काढायला, म्हणून पर्सेंटेजचे यूज होते. तर हे तर स्कूलमध्ये करतो आपण. हे सोडून तुम्ही कुठंही शॉपिंग करायला जावा, तिथं तुमच्याकडं काय तर तुम्ही एक बिस्किटचं पॅकेट घ्या, त्याच्या मागे तर तुम्ही बघितला तर त्याच्यात किती पर्सेंट काय आहे ते दिलेलं असतं. म्हणजे 2% कार्बोहायड्रेट्स आहे, 6% फॅट आहे, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, हे आहे सगळे पर्सेंटेजमध्ये का दिलेलं आहे? तर ते पर 100 एवढे व्हॅल्यू आहे, ते आपल्याला इझी व्हावं कळायला, म्हणून पर्सेंटेजमुळं खूप सगळ्या गोष्टी इझी झाल्यात. जसं की तुम्ही जर बँकेत गेला तर पर्सेंटेज वाईज सगळे व्यवहार होते. तिथं तुमचं जे पण इंटरेस्ट असेल, काय असेल ते तुम्ही घरी जाऊन चौकशी करू शकता. तुमच्या पॅरेंट्सला विचारा, ते सांगतील तुम्हाला किती पर्सेंटेज, कुठं. सगळे बँकेचे जे व्यवहार आहेत ते पर्सेंटेजवर डिपेंड असते. सो पर्सेंटेज इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. तुम्हाला तर स्कूलमध्ये शिकायचंच आहे, बेसिक आहे. हे सोडून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 8th स्टँडर्डचे स्टुडंट असतील तर तुम्हाला पूर्ण एक टॉपिक आहे पर्सेंटेजवर स्कॉलरशिपमध्ये. तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर आपण बघणार आहे कसं सॉल्व्ह करायचं. तर पर्सेंटेज काढायचं ते पण शिकणार आहे. आणि तुम्हाला अजून एक टॉपिक असते कन्व्हर्जन. डेसिमल असेल तर त्याला पर्सेंटेजमध्ये कसं कन्वर्ट करायचं, रेशो असेल तर त्याला पर्सेंटेजमध्ये कसं कन्वर्ट करायचं. तर हे 2-3 टॉपिक सगळे आपण बघणार आहे. ओके. तर पर्सेंट मीन्स पर 100. तर आधी आपण बघूया पर्सेंटेज. सपोज आपण आता 100चं तर इझी झालं. 10% ऑफ 100. 10% 10, 20% 20, 30% 30. बिकॉज 100चं आहे म्हणून आपल्याला ते इझी होत आहे. पण काढतो कसं आपण? काढायची पद्धत कशी आहे? जिथं पर्सेंटेजचं साईन आहे तिथं डिवायडेड बाय 100. डिनॉमिनेटरमध्ये 100 येते. 10 डिनॉमिनेटरमध्ये 100. हिअर इज द पर्सेंटेज साईन ऑफ 100. 100 कट. युअर आन्सर इज 10. सो 10% ऑफ 100 इज 10. तर हे तर 100चं व्हॅल्यू काढलं म्हणून इझी झालं. तर आपण डिफरंट व्हॅल्यूजचे कसे पर्सेंटेज काढायचं ते बघूया. तर सपोज आपण 20% ऑफ 400. 400चं 20% बघतोय आपण. तर काय होणार? जिथं मी काय म्हणले, जिथं पर्सेंटेजचं साईन आहे तिथं त्या नंबर्सचं डिनॉमिनेटरमध्ये 100 ठेवायचं. ओके. इंटू ऑफ आहे तिथं 400. 0 0 कट. 20 इंटू 4, 2 4 जा 8, 80. तर 400चं 20% किती झालं? 80. तर तुम्हाला कोणीतरी दिले 400 रुपीज, तुम्हाला म्हणले तर आम्हाला 20% त्यातलं दे, 10% त्यातलं दे. तर कसं काढणार तुम्ही? 20% ऑफ 400 80. 10%. आता 10% ऑफ 400 करायचं असेल तर सेम 4ला मल्टिप्लाय करा, 40. 10% 40, 20% 80. तसंच तुम्ही 30%, 40%, 35%, 65% असं तुम्ही काढू शकता. तर हे तर आपण रेग्युलर मेथड शिकायला लागलो असं. त्याच्यात ट्रिक्स पण असतात.
फास्ट तुम्ही पर्सेंटेज कसं काढू शकता ते पण मी तुम्हाला सांगते. सपोज आता 10% ऑफ 400, 10% ऑफ 400, 10% मीन 100, 2 झिरो ऑलरेडी कट होणार आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जे नंबर असते 4ला मल्टिप्लाय करायचं 40, 2 4 जा 8, 80. सपोज 30% काढायचं आहे आपल्याला, तर 30% ऑफ 400 काय करणार आहे तुम्ही, 3 4 जा 12, 120, सॉरी 3 4 जा 12, 1 0, 30चं 120. तर हे आपण पटकन असं लॉजिक लावून पण पर्सेंटेज काढू शकतो. इझी आहे फाइंड आउट करायला. 50% म्हणजे तुम्हाला 400चं हाफ करायचं डायरेक्टली, 400चं हाफ 200. तर असं हे आपण पर्सेंटेज सॉल्व्ह करतो. अजून 1-2 एक्झाम्पल बघूया आपण पर्सेंटेज कसं सॉल्व्ह करायचं. आता ऑड फिगर घेऊया आपण. सपोज 25% ऑफ 200, 200चं 25% करायचं. 25 100 into 200, so 0 0 cut, 25 2 जा 50. तर तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली 25 2 जा, बिकॉज 100चे 2 0 ऑलरेडी कट होते, 25 2 जा 50, डायरेक्टली पण आन्सर काढू शकता. तर 25% ऑफ 200 काय झालं, 50. तर असे 1-2 एक्झाम्पल तुम्ही पण सॉल्व्ह करा, माझ्यासोबत सॉल्व्ह करू शकता. अजून एक घेऊया. 45% ऑफ 300 कसं सॉल्व्ह करणार, तुम्ही माझ्यासोबत सॉल्व्ह करू शकता. 45 100 into 300, कट अगेन 45 3 जा 3 4 जा 12, 135. सो किती सिम्पल आहे पर्सेंटेज काढायचं. तुम्हाला सिम्पल गोष्ट काय लक्षात ठेवायचं आहे, पर्सेंटेज जिथं आहे त्याचं डिनॉमिनेटरमध्ये 100 घ्यायचं आणि जे कशाचं पर्सेंटेज काढायचं त्याला मल्टिप्लाय करून ते नंबर ठेवायचं. सो इझी आहे पर्सेंटेज काढायचं. पर्सेंट मीन्स पर 100 तुम्हाला व्हॅल्यू काढायचं आहे. तर 200चं 25% किती झालं, 50. 45% ऑफ 300 किती झालं, 135. तर काढायचं पण इझी आहे. तर ह्याच्या रिलेटेड अजून टॉपिक्स आहेत ते आपण आता पुढे बघणार आहे. तर अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की इन्फॉर्मेशन शेअर करायचं आहे. आपलं आता जून एंडपर्यंत ऑफर चालू आहेत. 6th 7th 8th CBSE स्टेट बोर्डचे मॅथ्सचे क्लासेस चालू आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे छोटे छोटे ट्रिक्स, आता हे एक छोटीशी तुम्हाला ट्रिक दाखवले, असे बरेचसे स्क्वेअर रूट, क्यूब रूट, स्क्वेअर, क्यूब, पायथागोरस थेरम, ट्रिपलेट, सगळे ह्याच्यावर सगळे ट्रिक्स असते वैदिक मॅथ्समध्ये. तर वैदिक मॅथ्सचं वर्कशॉप पण आपण चालू केलेलं आहे, त्याच्यावर पण सध्या सगळ्या ह्याच्यावर 75% ऑफ आहे. तर त्याचा तुम्ही फायदा नक्की करून घ्या. त्याचं अजून जे पण इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. तर आता नेक्स्ट टॉपिकवर आपण जाणार आहे, तर पुढं बघूया. तर स्टुडंट्स, आपण म्हणलं पर्सेंटेजचे अजून काही टॉपिक्स आपण बघणार आहे. तर तुम्ही बघू शकता, कन्वर्टिंग फ्रॅक्शनल नंबर्स टू पर्सेंटेज. तुम्हाला एक फ्रॅक्शनल नंबर दिला जाईल, त्याचा तुम्हाला पर्सेंटेजमध्ये कसं कन्वर्ट करावं लागेल. तर इथं एक क्वेश्चन बघूया आपण. एक क्वेश्चन आहे इथं, आउट ऑफ 25 चिल्ड्रन इन अ क्लास 15 आर गर्ल्स, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ गर्ल्स. तर एका क्लासमध्ये 25 चिल्ड्रन, टोटल 25 चिल्ड्रन आहेत, तर त्याच्यात 15 नंबर ऑफ गर्ल्स आहेत. तर पर्सेंटेज कसं काढणार तुम्ही, गर्ल्सचं पर्सेंटेज कसं काढणार टोटल. तर आपल्याला काय काढायचं आहे, पर्सेंटेज ऑफ गर्ल्स. ओके, पर्सेंटेज ऑफ गर्ल्स काढायचं आहे. टोटल जे पण टोटल नंबर असते ते आपण कधी कुठं घ्यायचं, डिनॉमिनेटरमध्ये. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कधी पण जे टोटल व्हॅल्यू असते ते ऑलवेज राईट इन डिनॉमिनेटर. सो 25 वी राईट हिअर. अँड नेक्स्ट, हाऊ मेनी गर्ल्स आर देअर, देअर आर टोटल 15 गर्ल्स. सो वी राईट 15 इन डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर आपण 15 न्यूमरेटरमध्ये लिहितो, डिनॉमिनेटरमध्ये 25. तर आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज. पर्सेंटेज मीन्स कम 100. जिथं पण पर्सेंटेजचं गोष्ट आहे तिथं आपण काय लिहिणार आहे, 100. सो वी मल्टिप्लाय विथ 100. हे तुम्हाला हे कळालं टाईप कसं केलं मी. 15 आर गर्ल्स, टोटल देर आर 25 स्टुडंट्स. आउट ऑफ 25 स्टुडंट देर आर 15 गर्ल्स. सो व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ गर्ल्स. तर इथं काय हे स्टेप काय आलं, 15/25 into 100. तर इथं 25ला 100ला डिवाइड करू शकतो आपण. 25 1 जा
25 4 जा 15 4 जा 60 percentage. How many percent are girls? 60% are girls. Remaining 40% are boys. सर पर्सेंटेजमुळं इझी होतं कॅल्क्युलेट करायला, सो पर्सेंटेज कॅल्क्युलेट म्हणून पर्सेंटेज टॉपिक इंट्रोड्यूस झाले. तर हे कळालं तुम्हाला कसं केलं मी. 15/25 × 100 इज इक्वल टू 60%. तर बेसिक मॅथ्सचे पण व्हिडिओज आहेत, ज्यात फ्रॅक्शन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, फ्रॅक्शनचे मल्टिप्लिकेशन ह्याचे पण व्हिडिओज आहेत, ते तुम्ही बघू शकता. ज्याच्याने तुमचं फ्रॅक्शनचे जे टॉपिक्स आहेत ते क्लिअर होतील. फ्रॅक्शन पण ह्याचं बेस आहे. डिनॉमिनेटर, न्यूमरेटर कुठून कशाला डिवाइड होते, दिस इज बेस. तर तुम्ही ते पण व्हिडिओज बघू शकता. तर 60% आन्सर आलेला आहे. तर अजून एक आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ह्या टाईपचे जर रेशो फॉर्ममध्ये असतील तर फक्त क्वेश्चन एवढं पण असतंय, कन्वर्ट, असंही क्वेश्चन्स येतात, कन्वर्ट पर्सेंटेज. इन युअर 7th स्टँडर्ड बुक, CBSEच्या बुकमध्ये हे क्वेश्चन्स आहेत. हे लेसन आहे तुम्हाला पर्सेंटेजचं. तर तिथं सगळे कन्वर्ट, पर्सेंटेज, रेशोला कसं कन्वर्ट करायचं, डेसिमलला कसं कन्वर्ट आहेत, ही सगळे क्वेश्चन्स तुम्हाला ऑलरेडी आहेत. कन्वर्ट पर्सेंटेज हे एवढंच क्वेश्चन असेल. सपोज दे गिवन यू क्वेश्चन 5/4ला तुम्हाला काय कन्वर्ट करायचं आहे, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कन्वर्ट पर्सेंटेज मीन्स 100. अगेन मल्टिप्लाय विथ 100. 4 1 जा 4 2 जा 4 5 जा 25 5 जा 125. सो 125%. तर जिथं रेशो असते तसं आपण सॉल्व करू शकतो. सपोज 3/2. परत आपल्याला ह्याला पर्सेंटेजमध्ये, हे एक रेशो आहे, फ्रॅक्शनल नंबर आहे. तर ह्याला आपण पर्सेंटेजमध्ये कसं कन्वर्ट करायचं, जेव्हा पण आपल्याला असे क्वेश्चन आहेत पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असतं, देन वी मल्टिप्लाय विथ 100. 2 5 जा 3 5 जा 50 150%. व्हेरी इझी. अजून एक क्वेश्चन बघू. 4/6. डेसिमलमध्ये आन्सर सध्या 4/5. 80%. So this is very simple. Convert fractional numbers to percentage. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ओनली मल्टिप्लाय विथ 100 अँड देन कॅल्क्युलेट, देन यू गेट द आन्सर. सिम्पल आहे. हे तुम्ही पॉईंट नोट डाऊन करून घेऊ शकता. आपण नेक्स्ट टॉपिककडे जाणार आहे. हे आत्ता बघितलं आपण, कन्वर्टिंग फ्रॅक्शनल नंबर टू पर्सेंटेज. सो स्टुडंट्स, आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. कन्वर्टिंग डेसिमल टू पर्सेंटेज. तर आपल्याला काय करायचं आहे, डेसिमल नंबर्स आहेत. दिस इज 0.75 0.2 0.4. दीज आर डेसिमल नंबर्स. आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे पर्सेंटेजमध्ये. अगेन जेव्हा आपल्याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं तेव्हा काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 100. सो 0.75 मल्टिप्लाय बाय 100. बट 0.75 इज नथिंग बट व्हॉट, 75/100. हे तुम्हाला माहिती असेल, जेव्हा आपण डेसिमल टू डिजिट नंबर जेव्हा सरकलो तेव्हा डिवायडेड बाय आपण डिनॉमिनेटरमध्ये 100 घेतो. जर 1 डेसिमल पॉईंट असेल तर आपण काय घेतो, 10 घेतो. 3 डेसिमल असेल तर आपण 1000 घेतो. सो हे बेसिक कन्सेप्ट हे तुम्हाला ऑलरेडी 6मध्येच झालेलं आहे. 75/100 कसं आलं, दिस इज डेसिमल पॉईंट, 2 डिजिट सोडून आहे, म्हणून मी काय केले 75/100 मल्टिप्लाय 100 100 कट. सो व्हॉट इज अवर आन्सर, 75%. इझी आहे खूप. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, डेसिमलपासून पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कन्वर्ट करायला पर्सेंट मीन्स मल्टिप्लाय विथ 100. आता 0.2चं करूया. 0.2 × 100. बट 0.2 इज नथिंग बट 2/10. इथं बघू शकता तुम्ही, ओनली 1 डिजिट, एक डिजिट सोडून पॉईंट आहे, म्हणून आपण डिवाइडेड बाय 10 केलो. देन मल्टिप्लाय 100. 0 0 कट. 2 10 जा 20%. मीन्स 0.2ला आपण डेसिमलमध्ये पर्सेंटेज काय, 0.2 मीन्स 20%. 100 0.2 मीन्स 20%. ओके.
0.75. आता आपल्याला 0.4 कन्वर्ट करायचं आहे. 0.4 इंटू 100. सो 4/10 इंटू 100. दिस इज 40%. व्हेरी सिम्पल टेक्निक्स, खूप सिम्पल आहे. फक्त तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायला पाहिजे. हे स्कॉलरशिपचं पण बेस आहे. स्कॉलरशिपला तुम्हाला पर्सेंटेज टॉपिक आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्याला तुम्ही मिस करू शकत नाही. ह्याचंच बेस हे पर्सेंटेजचं बेस. ह्याच्यापुढं सिम्पल इंटरेस्ट आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आहे. जर तुम्हाला पर्सेंटेज परफेक्ट आलं तर तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता. सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ते पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पुढं तुम्ही जर आफ्टर 12th कॉमर्सला घेतला, 10th नंतर हे 10thपर्यंत तुम्हाला टॉपिक्स आहेतच, बट आफ्टर 12th तुम्ही जर कॉमर्स साईडला गेलात तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला हे असणार आहे पर्सेंटेज. सो बेस आहे. तर कॉमर्सच नाही, तुम्ही कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जावा, तुम्हाला हे टॉपिक्स येणारच आहे. तो हे टॉपिक तुम्ही मिस करू शकत नाही. स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून हे खूप बेसिक कन्सेप्ट मी इझीवाले बेसिक कन्सेप्ट शिकवायला लागले, ते तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. तर अजून एक टॉपिक बघितलं आपण, कन्वर्टिंग डेसिमल टू पर्सेंटेज. ओके, ओके स्टुडंट्स, तर नेक्स्ट टॉपिक बघणार आहे आपण, कन्वर्ट ईच पार्ट ऑफ द रेशो टू द पर्सेंटेज. सो दिस इज ऑल्सो इन युअर NCERT CBSEचं जे तुमचं बुक आहे 7th स्टँडर्डचं, त्यात तुम्हाला हे टॉपिक आहे, कन्वर्ट ईच पार्ट ऑफ द रेशो टू द पर्सेंटेज. आता तुम्हाला रेशो पार्ट दिलेला आहे 3:1, 2:3:5. तर तुम्हाला प्रत्येक पार्ट, रेशोचे 2 पार्ट्स आहेत, हे दोन्ही पार्टला तुम्हाला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. अगेन पर्सेंटेज मीन्स मल्टिप्लाय विथ 100. बट इथं कसं करणार आपण, 2 पार्ट आहेत रेशोचे. सो आपण फर्स्ट काय करणार आहे, ॲड दिस 2 नंबर, 3 + 1, टोटल नंबर इज 4. ओके, तर आपल्याला ह्याचं पण रेशो काढायचं आहे, ह्याचं पण रेशो काढायचं आहे. तर आपण फर्स्ट नंबरचं बघूया. 3 टोटल नंबर 4. मी काय म्हटले होते स्टार्टिंगला इंट्रोडक्शनमध्येच, जेव्हा आपण टोटल नंबर ज्याचं आपण पर्सेंटेज काढतो, त्याचं टोटल जे व्हॅल्यू असते ते आपण डिनॉमिनेटरमध्ये घेतो. त्याचं टोटल व्हॅल्यू 4 we take in denominator and multiply with 100. तर काय येणार आन्सर, 4 1 जा 4 2 जा 4 5 जा 20, 25 3 जा 75%. सो फर्स्ट पार्ट काय आलं, ईच पार्ट ऑफ द रेशो टू पर्सेंटेज. मी हे सेकंड क्वेश्चन करते. प्रत्येक पार्टचं आपल्याला पर्सेंटेज काढायचं. तर ह्या पार्टचं झालं तर ह्या पार्टचं रेशो काढायचं आहे. 1/4 इंटू 100. सो अगेन 25, here 25%. So what is our answer? 75% and 25%. Convert each part of the ratio to the percentage. तो आपण दोन्ही पार्टला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलो. 3:1 means 75%, 25%. जर 100चे 2 पार्ट 3:1 मध्ये कसं पार्ट केलो आपण, 75% and 25%. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हे कळालं तुम्हाला, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. नोट डाऊन करताना तुम्ही व्हिडिओ पॉज करून घेऊ शकता. पॉज करून तुम्ही परत नोट डाऊन करू शकता. रिवाइंड करा, नाही कळालं तर परत एकदा बघायला. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे आपण. 3:1 जर आहे तसं 2:3:5. ओके, 2:3:5. सो फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, टोटल 2 + 3 + 5, 5 + 5 10, टोटल नंबर 10. तर आपल्याला 3 पार्ट्स, 100चे सपोज 3 पार्ट्समध्ये आपल्याला 2 पार्ट, 100मधलं सेकंड पार्ट, 3 पार्ट, 5 पार्ट्स कसं पर्सेंटेजमध्ये काढू शकतो. तर फर्स्ट काय, 2/10 इंटू 100, 0 0 कट. सो फर्स्ट इज 20%. सेकंड वन 3/10 इंटू 100, 0 0 कट, 30%. थर्ड वन 5/10 इंटू 100, 0 0 कट, 50%. So 3 parts, convert each part. First part is 20%, second part is 30%, third part is 50%. 20, 30, 50, 20 plus 30, 50, 50 plus 50, 100. फक्त आपल्याला ती पार्ट्समध्ये दिलेलं आहे, त्यांना आपण कन्वर्ट केलो. कन्वर्ट करायला काय केलो, फर्स्ट स्टेप आपण ह्याला टोटल केलो,
ते टोटल व्हॅल्यू प्रत्येक पार्टमध्ये आपण डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये ठेवलो अँड बिकॉज आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून मल्टिप्लाय विथ 100. पर्सेंटेज काढताना कधी पण हे खूप इम्पॉर्टंट आहे, मल्टिप्लाय विथ 100. सो स्टुडंट्स, आपण आज बघितलो पर्सेंटेज कुठं कुठे यूज होते पर्सेंटेजचं. जे स्कूल्समध्ये, बँकमध्ये, शॉपिंगमध्ये, घरात सगळीकडे पर्सेंटेजचं आपल्याला यूज होतं आहे डेली रुटीनमध्ये. पर्सेंटेजचे टॉपिक्स पण बघितलो, कन्वर्ट, रेशो इंटू पर्सेंटेज अँड डेसिमल इंटू पर्सेंटेज, कसं कन्वर्ट करायचं पर्सेंटेजमध्ये तेही आपण बघितलो. खूप इम्पॉर्टंट आणि इझी टॉपिक आहे, इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तर हे तुम्हाला होप कळालं असेल. तर मी जसं व्हिडिओच्या मध्ये सांगितले होते, अजून एकदा तुम्हाला सांगते, आपले आता क्लासेस चालू आहेत, ऑनलाईन क्लासेस. तर जून एंडपर्यंत चांगलं ऑफर्स पण आहे, तर त्याचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. आणि हे पर्सेंटेज टॉपिक तुम्हाला सगळीकडे स्टेट बोर्डमध्ये पण आहे, CBSEमध्ये आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आहे, सगळीकडे हे टॉपिकचं तुम्हाला यूज होणार आहे. टिल 10th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड मूव्ह ऑन. जसं तुम्ही पुढे शिकत जाताल तेव्हा तुम्हाला पर्सेंटेज टॉपिक येणारच आहे. ओके, तर फायदा करून घ्या. आणि वैदिक मॅथ्सचं वर्कशॉप आहे, त्याच्याने तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड वाढणार आहे, त्याचाही तुम्ही फायदा करून घ्या. ओके, थँक्यू.